ॲनी बेनेझेट. डॉक्टर ॲनी बेनेझेट त्या आघाडीच्या आध्यात्मिक धर्मशास्त्रज्ञ व महिला हक्काच्या समर्थक, लेखिका, वक्त्या आणि भारताच्या प्रेमी होत्या. 1917 मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील बनल्या. भारतातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना ॲनी बेनेझेटकडून प्रेरणा देखील घेऊन बळ मिळाले. त्यांनी एव्हरेस्टवर, माउंट एव्हरेस्टवर चढाई केली. डॉक्टर ॲनी वूड बेनेझेट यांचा जन्म 1897 रोजी लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अंग्रेज होते. त्यांच्या वडिला व्यवसायाने डॉक्टर होते. वैद्यकीय व्यावसायिकरित्या त्यांच्या वडिलांनी गणित व तत्त्वज्ञानाची खूप रस होती. त्यांच्या आई एक आदर्श आयर्लंड महिला होत्या. डॉक्टर बेनेझेट यांच्यावर पालकाच्या धार्मिक विचारांचा खोलवर प्रभाव होता. वडिलांच्या मृत्यूच्या वेळी डॉक्टर बेनेझेट फक्त 5 वर्षाच्या होत्या. वडिलांच्या मृत्यूनंतर पैशाअभावी त्यांची आई त्यांना हॅरो येथे घेऊन गेली. तिथे त्यांनी त्यांच्या आईसोबत त्यांचे शिक्षण पूर्ण केले.